हॅलो हॅलो. सॉरी, म्हणजे मला कल्पना आहे की मी खूप उशिरा फोन केलाय. राहवलं नाही मला. तुम्ही ठीक आहात ना? नाही म्हणजे विराज सरांनी सांगितलं होतं आपल्याला भेटायचं नाही म्हणून, पण तुम्हाला वाईट वाटेल असं काही बोललेत का ते? तुम्ही ठीक आहात ना? विराज सरांना सांगूनही कळत नाही आणि तुम्हाला न सांगता सगळं कळतं समीर. तुमच्या या मैत्रीचा मला किती आधार वाटतो ना, मी सांगू नाही शकत तुम्हाला. आपली मैत्री कितीही घट्ट असली तरी आता मला काही मर्यादा पाळायला हव्या. हॅलो अर्पिता मॅडम, तुम्ही बोलत का नाही आता? हो, सगळं ठीक आहे इथे. जे काही घडलं ते विराज सरांनी समजून घेतलंय. नक्की ना? हो. एवढंच विचारायला फोन केला होता. काळजी वाटत होती. तुम्ही ठीक आहात हे ऐकून बरं वाटलं. ठेवू फोन? तुम्ही म्हणजे तुमच्या आई बऱ्या आहेत का? त्यांचा राग शांत झाला का? तिच्या जन्माच्या वेळेस मी मेले असते ना तर बरं झालं असतं एकतर. हो ठीक आहे ती आता, म्हणजे राग निवळलाय तिचा. काळजी घ्या त्यांची. या सगळ्या प्रकरणामुळे खूप त्रास झाला असेल त्यांना. कमाल आहे तुमची. म्हणजे माझी आई इतकं वाईट वागूनही तुमच्याशी तुम्हाला तिचीच काळजी वाटते. कारण आई आहेत त्या. मुलगा तुरुंगात असताना त्या आईच्या मनाची काय अवस्था झाली असेल ना, हे आईशिवाय दुसरं कोणीच नाही समजू शकत. आणि अहो खोटं असलं तरी सुद्धा त्यांना असंच वाटतंय ना की मी हे सगळं केलंय. मग तर रागवणारच त्या माझ्यावर. आता बघा ना, आपली इतकी घट्ट मैत्री असून सुद्धा क्षणभरासाठी का होईना तुम्ही सुद्धा संशय घेतलाच ना माझ्यावर. मग त्या तर मला नीट ओळखत सुद्धा नाही. आणि अहो आता या परिस्थितीमध्ये ना तुमच्या घरातले सगळे खूप हळवे झालेत. मग त्यांचा त्राग आपणच समजून घ्यायला हवा ना. आणि समीर, आपली माणसं कशीही वागली तरी त्यांच्या वागण्यामागे आपल्या भल्याचा विचार आहे हे आपण स्वतःला एकदा नीट समजावून सांगितलं ना की मग या गोष्टींचा त्रास नाही होत. हे तुम्ही माझ्या आईबद्दल बोलताय का विराज सरांबद्दल? विराज सरांना आपलं मानते का मी? नाही, असा विचार नाही केला पाहिजे. हॅलो, आहात ना तुम्ही? समीर, एक बोलायचं होतं मला. हो बोला ना. आपण एकमेकांना भेटणं टाळूया. आणि म्हणजे योगायोगाने जरी भेटलो ना तरी बोलणं टाळूया. आणि दोन्ही बाजूच्या व्यक्तींना, म्हणजे राजसी मॅडम आणि विराज सरांना हेच हवंय. सगळेच प्रश्न सुटतील. तुम्हाला कळतंय ना? हो. बाय. बाय.